आंध्र प्रदेशमधील टनुकू गावात गलाई व्यावसायिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या जिल्ह्यातील दोघांसह कोल्हापूरमधील एकास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। दरोडा टाकणाऱ्या तिघा संशयितांना अटक करत पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीतील सोन्यासह 1,77,81,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सूरज बळवंत कुंभार, कैलास लालासो शेळके आणि सादिक ताजुद्दीन शेख असं अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। आंध्र प्रदेश पोलीस आणि सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची संयुक्त कारवाई केली। नामदेव देवकर यांचा आंध्र प्रदेशमधील टनुकू गावात गलाई तसेच सोने तारणाचा व्यवसाय आहे। संशयित सूरज कुंभार हा देवकर यांच्याकडे गलाई कामगार म्हणून काम करत होता। दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास देवकर हे त्यांच्या पत्नीसोबत घरी असताना संशयित कुंभार याने त्याच्या इतर 2 साथीदारांसह त्यांच्या घरात घुसून त्यांना हत्याराचा धाक दाखवून हातपाय बांधून घरातील सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, रोख 1 लाख रुपये असा मुद्देमाल लुटून त्यांची गाडी घेऊन पलायन केलं होतं। सदर दरोड्याचा तपास करण्यासाठी आंध्र प्रदेशमधील पोलीस सांगलीत दाखल झाले होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि आंध्र प्रदेशमधील पोलीस तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेत होते। यावेळी पथक स्थापन करून विटा ते सांगली रोडवरील एका ढाब्याजवळ सापळा लावून संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 1,77,59,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 1 मोबाईल आणि 2,000 रुपये रोख असा एकूण 1,77,81,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सांगली विधानसभा मतदारसंघात 2,650 कोटींची विकास कामे आमदार गाडगीळ यांनी केली असली तरी सांगलीची शांघाई झाली असती, असा टोला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलाय। 2,650 कोटींची फुईर दाखवून आमदार गाडगीळ यांनी शुद्धता, प्रामाणिकपणा, सचोटी, चोखपणा अशी परंपरा मोडली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। शिवाय सांगलीकरांना महत्त्वाचा असलेला गुंठेवारी नियमितीकरण कायदा, शेरी नाला, कौलापूर विमानतळ, नवीन उद्योग या प्रश्नांसाठी त्यांनी विधानसभेत किती आवाज उठवला ते मौनी आमदार असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात 2,650 कोटींची कामे केली असल्याचं 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं। यावर बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, 2019 ते 2023 या 4 वर्षाच्या काळात आमदार सुधीर गाडगीळ यांनी 2,650 कोटींची कामे केली असल्याचा दावा केलाय। हा दावा चुकीचा असल्याचं पाटील यांनी सांगितलंय। शिवाय जिल्हा नियोजन समितीमधून कामे होत असतात, त्याचे श्रेय त्यांचे नसते, पालकमंत्र्यांचे असते। राजकारणात आल्यावर आमदारांची विश्वासार्हता बदलली असल्याचा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी केलाय। सांगलीचे प्रश्न इतर आमदार विधानसभेत मांडत आहेत, मात्र ते गप्प बसतात, ते केवळ मौनी आमदार असल्याचा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी केलाय। केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबवण्यात गावं कमी पडणार नाहीत। स्वच्छता अभियानामुळे गावं सुधारली, याशिवाय अनेक फायदे झालेत। गावे स्वच्छ आणि नीटनेटकी झाली पाहिजेत ही भूमिका घेऊन जिल्ह्यातील गावांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला पाहिजे। गावाच्या विकासासाठी गावागावात स्पर्धा निर्माण करावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले। जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात आर पाटील सुंदर गाव पुरस्कार प्राप्त 20 गावांचा सन्मान पालकमंत्री डॉक्टर खाडे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी खासदार संजय काका पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री खाडे म्हणाले, अभियानाच्या माध्यमातून गावांची ओळख बदलत चालली आहे। यापूर्वी ज्या गावांना नावे ठेवण्यात आली त्यांनी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आपला ठसा पोसला। 2,515 तीर्थक्षेत्र विकास, रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळतो। गावातील मतभेद विसरून शासनाने दिलेल्या पैशांचा वापर ग्रामपंचायतींकडून योग्यरित्या झाला पाहिजे। पंतप्रधान दिल्ली आणि महाराष्ट्र सरकार योजनांना निधी कमी पडू देणार नाहीत। ग्रामपंचायतींनी कायमस्वरूपी टिकणारे काम केलं पाहिजे अशा सूचनाही त्यांनी दिल्या। जेवढी लहान गावं तेवढीही निवडणुकीत चुरस निर्माण होते, परंतु निवडणुकीनंतर मतभेद विसरून एकत्र काम करावे। गावांतील स्पर्धा निवडणुकीपुरती मर्यादित ठेवा असं आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी केलंय। मार्केट यार्डातील माथाडी मंडळातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या माथाडी महामंडळाविरोधात हमाल तोलाईदार संघटनेतर्फे कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले। जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने माथाडी मंडळाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करून सहाय्यक कामगार आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। बाजार समितीचे माजी हमाल तोलाईदार संचालक, हमाल पंचायत सहकारी पतपेढीचे सभापतींनी सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाच्या सांगली माथाडी मंडळाकडे काही दिवसांपूर्वी माहिती अधिकारांतर्गत माथाडी मंडळातील नोंदणीकृत हमाल माथाडी कामगार संख्या, कामगारांची प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी रक्कम, माथाडी मंडळाचे लेखापरीक्षण अहवालाची माहिती मागवली। माथाडी मंडळाने माथाडी मंडळास माहिती अधिकार लागू नसल्याचं सांगितलं। माथाडी मंडळास
माहिती अधिकारातून वगळले असले तरी सभासद नोंदणीकृत माथाडी कामगारांनी विचारलेली माहिती देणं आवश्यक आहे. माथाडी मंडळास माहिती अधिकार कायदा लागू नाही असे सांगून माथाडी मंडळाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्याविरोधात मंडळाच्या कार्यालयासमोर 2 तास निदर्शने केली. माथाडी मंडळाच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना मागण्यांचं निवेदन दिलं. कारखान्यांचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला विटा पोलिसांनी जेरबंद केलंय. आकाश विजेश गोसावी, रवींद्र तुकाराम गोसावी, विनोद रामाप्पा गोसावी आणि अनिल रामाप्पा गोसावी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कडेगाव आणि विटा पोलिसात दाखल 4ही गुन्हे उघडकीस आलेत. विटाजवळील कार्वे एमआयडीसीत रोहन जाधव यांचा पॉलिमर बॅगा तयार करण्याचा कारखाना आहे. 2 महिन्यांपूर्वी 25 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात बंद गोडाऊनचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून गोडाऊनमधील 1,65,000 रुपये रकमेच्या पॉलिमर असलेल्या त्या बॅगा चोरीस गेल्याबाबत रोहन जाधव यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की ही चोरी संशयित चौघांनी केली. त्यानंतर या 4ही जणांना गुन्हे प्रकटीकरण पथकामधील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पकडलं. त्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी रोहन जाधव यांच्या कारखान्यातील चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 3,71,840 रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाच्या 128 पॉलिमर बॅगा, 2,50,000 रुपये किमतीचा टेम्पो, 20,000 रुपये किमतीचे 500 किलोग्राम वजनाचे लोखंडी स्क्रॅप, 11,500 रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन, 2,500 रुपये किमतीचे लाकडी टेबल असा एकूण 6,55,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. माझी माती माझा देश उपक्रम मिट्टी को नमन वीरों को वंदन करणारा असून देशाप्रती मायभूमीच्या मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. यातून एकात्मतेचे मूल्य जपले जाईल. आपण सर्वांनी देशाप्रती आपली एकनिष्ठता जपायची असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आज केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माझी माती माझा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेच्या जिल्हास्तरीय सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात अनेक उपक्रम राबवले गेले. त्यातील एक उपक्रम माझी माती माझा देश असल्याचे सांगून डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले, या उपक्रमांतर्गत शिलाफलकम, पंचप्राण शपथ, वसुधा वंदन, वीरांना वंदन आदी कार्यक्रम घेण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांच्या नावांचे फलक, स्तंभ उभारण्यात आले. या माध्यमातून वीर योद्ध्यांच्या समर्पणाचे स्मरण करण्यात आलं. माणसं आपल्या मातीशी जोडली गेली पाहिजेत. गावांप्रती, देशाप्रती आणि आपल्या मातीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावायला हवं, असे ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी गोरगरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. साहसी मर्दानी खेळ सादर केल्याबद्दल त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लेझिम दांडपट्टा मंडळाचे अभिनंदन केलं. एसटी कष्टकरी जनसंघ ही संघटना संघर्षातून निर्माण झाली असून एसटी कामगारांच्या सुखदुःखाची खऱ्या अर्थाने बांधिलकी जपणारी ही संघटना आहे. या संघटनेची भक्कम बांधणी करून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही एसटी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांनी दिली आहे. एसटी कष्टकरी जनसंघाची विभागीय बैठक येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी नितीन शिंदे मार्गदर्शन करत होते. बैठकीला भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते, केंद्रीय सरचिटणीस बाबूराव गायकवाड, विभागीय सचिव राजू खैरमोडे, अध्यक्ष महेश शेळके आदी जण उपस्थित होते. माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, सभासदांना एसटी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्याकडून इतर संघटनेच्या नेत्यांच्या ऐकून कामामध्ये हकनाक त्रास दिला जातोय. ही गोष्ट अत्यंत गंभीर असून याबाबत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना समज देऊ. वेळप्रसंगी योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. त्याचबरोबर एसटी प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून योग्य ते मार्ग काढले जातील. यापुढे एसटी कष्टकरी जनसंघाच्या सभासदावर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने दोषी धरून 3 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जादासह जिल्हा व सत्र न्यायाधीश DS हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली. निलेश तानाजी भोसले असं शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना ही 2021 साली घडली होती. या कामी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले. आरोपी निलेश भोसले याने पीडित अल्पवयीन मुलाच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याला घरी कोणी नसताना बोलावून घेतलं. लैंगिक अत्याचार करण्याच्या हेतूने त्याने पीडित मुलासोबत दुष्कृत्य करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर पीडित मुलाने घडलेला सर्व प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर पीडित मुलाच्या आईने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर यांनी केला. घटनास्थळाचा पंचनामा, पीडित मुलाचा, त्याच्या आई वडिलांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. यासह इतर तपास टिप्पणी नोंदवून
न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं। या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले। न्यायालयाने आरोपी निलेश भोसले याला दोषी धरून 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली। नोव्हेंबरमध्ये पुणे येथे राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेसाठी आटपाडीतील अंबाबाई कुस्ती आखाडा येथे 28 व 29 ऑक्टोबरला जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा होणार आहे। ही निवड चाचणी घेण्याचा मान जिल्हा तालीम संघाला मिळाला असल्याचे संघाचे अध्यक्ष राहुल पवार यांनी सांगितले। या संदर्भात संघाची बैठक अध्यक्ष राहुल पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। राहुल पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यातील फुलेगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूल येथे नोव्हेंबर 2023 मध्ये वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा होणार आहे। राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके व कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते। जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आटपाडी येथे होत असून या स्पर्धेचं आयोजन उपमहाराष्ट्र केसरी मारुती जाधव यांनी केलंय। प्रत्येकी 10 वजन गट, गादी, माती अशा गटात या स्पर्धा होणार आहेत। तरी जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। भविष्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्ह्यात व्हावी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे सांगली शहर जिल्हा तालीम संघातर्फे मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले।